दत्तात्रेय महाराज की जय. भाव तिथे देव, देव तिथे भक्ती, असं लोक म्हणतात की बाबा देव नाही असं म्हणतात, पण आहे. माणसात देव आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, प्राण्यात आहे. प्रत्येक ठिकाणी देव असतो. देव असतो. एकदा काय झालं, लीळा चरित्र पूर्वार्धमधला पहिला भाग आहे, चौथा भाग आहे. आणि ब्राह्मणाचे नवरा बायको दाम्पत्य द्वारकेला जात होते, तेव्हा त्यांना सहस्त्र भोजनाचं जेवण वगैरे चक्रधर स्वामीला द्यायचं होतं. आणि ते जात असताना त्यांना जंगलामध्ये चोरांनी अडवलं. चोरांनी अडवल्याच्या नंतर त्यांच्याजवळ जेवढं होतं तेवढं धन दौलत द्रव्य काय आहे ते सगळं पूर्ण काढून घेतलं. आणि त्यांच्या बायकोच्या कानामध्ये भोवरी होती. तिने ती भोवरी आपल्या तोंडामध्ये लपून ठेवली. बाकी संपूर्ण चोरांनी सर्व धन लुटून गेले आणि ते द्वारकेला आले. द्वारकेला आल्याच्या नंतर तिथं संध्याकाळी ते त्या मंदिरामध्ये तिथं झोपले. झोपल्याच्या नंतर त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना सहस्त्र भोजन घालायचं होतं. आणि ब्राह्मण मनाला म्हणत होता की बाबा मला सहस्त्र भोजन घालायचं, सहस्त्र भोजन घालायचं, मला आता कळत नाही, माझ्याजवळ काही नाही, माझं होतं तेवढं धन सगळं चोरांनी लुटून घेतलं. आणि तेव्हा त्याच्या बायकोने तिच्या तोंडातली भोवरी दाखवली. मी माझ्या तोंडामध्ये लपून ठेवलेली होती, ती तुम्हाला त्याला दाखवली. आणि मग ते संध्याकाळी दोघं जण तिथं झोपले. झोपल्याच्या नंतर त्यांच्या स्वप्नामध्ये ग्रामदेवता आली आणि त्याला दोघांना त्या ब्राह्मणाला म्हणत होती, तुला सहस्त्र भोजन घालायचं ना, तर मग इथे एक चक्रधर स्वामी नावाचे चक्रपाणी महाराज आहेत, त्यांना जर तू जेवू घालशील तर तुझं सहस्त्र भोजन होईल. मग सकाळी उठल्याच्या नंतर तो ब्राह्मणीला म्हणत होता, अगं इथं या ठिकाणी की नाही चक्रपाणी महाराज आहेत आणि त्यांना जर आपण जेवण घातलं तर सहस्त्र भोजन आपल्या हातून होऊ शकतं. तर ती म्हणे, कोण? एक असे आहेत चक्रपाणी महाराज. मग ठीक आहे म्हणते. मग हे माझ्या तोंडातली भोवरी आहे ना, मी लपून ठेवली, तुम्ही घ्या आणि बाहेर जाऊन संपूर्ण सामान वगैरे आणा म्हणे. मग तो बाहेर जाऊन सगळं जेवणाचं सगळं सामान वगैरे घेऊन येतो. घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणीला सांगतो, स्वयंपाक वगैरे बनवून मी आणि तिकडे जाऊन स्वामींना दंडवत घालून घरी जेवायला बोलून घेऊन येतो. त्यावेळेस चक्रपाणींनी त्याचा दंड स्वीकार केला आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर त्यांना स्नान वगैरे घातलं आणि जेवण वगैरे ब्राह्मणीनं अगोदरच बनवलेलं होतं. मग गंध टिळा वगैरे लावला आणि जेवणाला ताट वगैरे वाढलं. तेव्हा चक्रपाणी महाराज जेवण करत होते. जेवण करत असताना त्यांनी ब्राह्मणाला कधी भात मागायचे, कधी पोळी मागायचे, कधी वरण मागायचे, कधी पोळी मागायचं, असं करून सगळं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टाईपचं असं जेवण मागायचे. आणि ब्राह्मणी चक्रपाणी महाराजाकडे पाहत होती. तेव्हा तिला म्हटलं, हा महाराज असं कसं बाबा जेवण मागतो? कधी भात मागायला, कधी तिला मागतो, कधी त्यांना मागतो, कधी दोघा नवरा बायकोला सारखं असं मागत असतो. आणि ब्राह्मणीच्या मनामध्ये संकोच, थोडासा जेवण मागते वेळेस संकोच होतो. संकोच झाल्याच्या नंतर चक्रपाणी आपलं जेवण म्हणजे संपवतात आणि संपवल्याच्या नंतर तिथून जेवण करून जातात. तेव्हा ब्राह्मण काय करतो, ते जेवण झालेलं त्यांचं पत्तरवाळ्या काढत असतो. पत्तरवाळ्या काढत असते वेळेस त्यांच्या पत्तरवाळ्या 1, 2 अशा 500 निघतात. तेव्हा तो ब्राह्मणीला म्हणतो, अगं म्हणतो, तू जर याच चक्रपाणी महाराजाला अजून संकोच न करता जीव दिला असतं तर याच महान पुरुषाच्या हाती माझं सहस्त्र भोजन झालं असतं. आणि आपण म्हणतोच ना, मग देव कोणाच्या रूपामध्ये भेटला? चक्रपाणी महाराजाच्या. जिथं श्रद्धा असेल तिथं देव भेटत असतो. त्याच्यासाठी माणसाने भक्ती मनापासून करायला पाहिजे. श्री गोपाल महाराज की जय.